हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे हे तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून कळलंच असेल. मी आज तुम्हाला दाखवणार आहे चेहऱ्यावरचं टॅनिंग कसं कमी करायचं. तर त्याच्यासाठी आपण पार्लरमध्ये जी ट्रीटमेंट करतात तीच आज तुम्हाला मी घरच्या घरी कशी करायची ते शिकवणार आहे. आपल्याला एक क्लिन्झिंग मिल्क घ्यायचं आहे आणि क्लिन्झिंग मिल्क घेऊन क्लिन्झिंगच्या स्टेप्स करायच्या आहेत. आता क्लिन्झिंगच्या स्टेप्स कशा करायच्या आहेत याचे मी खूप व्हिडिओ याच्या आधी अपलोड केले आहेत. जरी तुम्ही नसेल बघितलं तर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पार्लरमध्ये कशा पद्धतीने केल्या जातात. एकदम सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. जरी नाही कळलं तरी याच्या आधी खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केले आहे क्लिन्झिंग कसे करायचे, तर तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आपण जे टॅनिंग असतं, आता टॅनिंग कशामुळे होतं ते बघूयात. आता टॅनिंग हे उन्हात गेल्यामुळे देखील होतं. उन्हात गेल्यानंतर सूर्याचा जो सूर्यप्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडतो ते अजिबात आपल्या स्किनसाठी, चेहऱ्यासाठी अजिबात चांगलं नसतं. अतिशय घातक असे सूर्यप्रकाशाची जी किरणं असतात ते असतात. मग ते उन्हात गेल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काळवंड चेहरा जो आहे तो काळवंडला जातो. मग मग त्याच्यासाठी आपण पार्लरमध्ये किंवा घरी अशी कोणती ट्रीटमेंट करू शकतो का की लवकरात लवकर आपला जो चेहरा आहे तो नॉर्मल होईल. तर अगदी सोपं आहे, काही देखील अवघड नाही. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही उन्हात जायच्या आधी सनस्क्रीन लावूनच बाहेर पडायचं आहे. त्याच्यामुळे हा जो टॅनिंग आहे, हा जो काळवंडलेला चेहरा आहे तो होत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन लावा लागेल. आता जर झालाच आहे तर मग त्याच्यासाठी आता काय करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, आपल्याला सगळ्यात आधी क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे आणि क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्या स्टेप्स फॉलो करू शकता. कोणतंही तुम्ही क्लिन्झिंग घेऊ शकता ज्याने चेहरा स्वच्छ होईल. अगदीच तुमच्याकडे क्लिन्झिंग नसेल तर तुम्ही फेस वॉशचा वापर केला तरीही चालणार आहे. पण शक्यतो क्लिन्झिंग मिल्क, क्लिन्झिंग लोशन घ्या. त्याने डीप क्लिन्झिंग आपल्या चेहऱ्याचं होत असतं. जे ओपन पोर्स असतात तेही, त्यात जी घाण बसलेली असते तेही सगळं रिमूव्ह होण्याचं काम होतं. त्याच्यानंतर ऑक्सीलाईफ कंपनीचा टॅन क्लीन स्क्रब आहे बघा, हा तुम्ही आता लावून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने लावायचा ते देखील दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ मी तयार केलेला आहे, कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही, जेणेकरून तुमच्या सगळं लक्षात येणार आहे. हे बघा, इथे आपण आता स्क्रब लावून घेणार आहे. स्क्रब लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जे ओपन पोर्स आहे त्यातली घाण जाणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे असतील ते देखील इथं रिमूव्ह होण्याचं काम होणार आहे. आणि जे टॅनिंग आहे ते तर रिमूव्ह होणारच आहे, कारण हा टॅन क्लिअरचाच स्क्रब आपण इथे वापरलेला आहे. आता तुम्ही म्हणणार की आम्ही नॉर्मल स्क्रब वापरू का? तर इथे नॉर्मल स्क्रब लावण्याच्या ऐवजी तुम्ही टॅन क्लीनचा स्क्रब आहे तो वापरला तर अतिशय उत्तम होणार आहे, कारण याने टॅन देखील रिमूव्ह होण्याचं काम होणार आहे. आता हे केल्यानंतर आपल्याला पूर्ण ड्राय, 100% ड्राय स्किनवर हा अप्लाय करायचा आहे आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटं वेट करायचं आहे. आणि ही फेशियल मसाजरची मशीन आहे त्याने आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे ही मशीन नसेल तर अतिशय सोप्या पद्धतीने, कशा पद्धतीने हाताच्या साह्याने करायचंय तर आपल्याला क्लिन्झिंगच्या ज्या आपण आधी स्टेप वापरल्या बघा, क्लिन्झिंग मिल्क घेतलं होतं त्यावेळेस मी जे तुम्हाला स्टेप्स दाखवल्या तो तुम्ही स्क्रबिंगसाठी देखील यूज करू शकता. अगदी मशीन नाही म्हणून करता येणार नाही असं काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या हाताने देखील स्क्रबिंग करू शकता. घरच्या घरी हाताने तुम्ही स्क्रबिंग करू शकता. हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपल्या चेहऱ्यावर असंच फिरवायचे. याने काय होणार आहे तुम्हाला सांगते. याने तुमच्या चेहऱ्यावरची जी एक लेअर असते डस्ट, जेणेकरून तुमची एक लेअर असते ती बाहेर पडेल ह्या मशीनच्या साह्याने. आणि जर हाताने केली तर डस्ट तर बाहेर पडणार आहे, पण जेवढं मशीनने काम होतं तेवढं हाताने होत नाही. त्यामुळे तुम्हाला मशीन असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर हाताने केलं तरीही चालणार आहे. मशीनचा जर 50% रिझल्ट येत असेल तर हाताचा ॲटलिस्ट 20% तरी रिझल्ट येणार आहे. त्यामुळे नसेलच तर तुम्ही हाताने देखील स्क्रबिंग करू शकता. लक्षात ठेवा, हा स्क्रब जो लावलेला आहे तो टॅन क्लीनचा स्क्रब आपण लावलेला आहे.
हा साधा स्क्रब नाहीये, टॅनिंग तुमचं इथे रिमूव्ह होणार आहे आणि जी आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन आहे, एक लेअर असतो चेहऱ्यावर डेड स्किनचा, दर 15 दिवसांनी तो तयार होत असतो आपल्या स्किनवर, तो रिमूव्ह होण्याचं काम ही मशीन करते. नसेल तर तुम्ही हाताने केलं तरीही चालणार आहे. आपल्याला 10 मिनिटं ठेवल्यानंतर हे पूर्ण मशीनने स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. जिथे आपल्याला कोरडं वाटेल, जिथे आपली मशीन फिरणार नाही, तिथे तुम्ही वॉटर स्प्रेचा वापर करू शकता. हे आपल्याला ॲटलिस्ट 10 ते 15 मिनिटं करायचं आहे. इथे व्हिडिओ मी थोडासा स्किप केलाय, कारण हे जर 10-15 मिनिटं करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला बघायला कंटाळ येतो आणि ऐकायलाही कंटाळ येतो. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा कट केलाय, पण व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सगळे कव्हर केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जर पार्लर असेल तुमचं, तर तुम्हाला टॅन कसं कमी करायचं हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि जरी पार्लर नसेल तर घरच्या घरी तुम्ही टॅन कसं रिमूव्ह करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. तुम्ही पार्लर जर असेल तर पार्लरमध्ये देखील हे यूज करू शकता. अतिशय सोपं आहे आणि खूप छान रिझल्ट आहे, 100% रिझल्ट आहे. मी स्वतः माझ्या पार्लरमध्ये यूज करते, स्वतः माझ्या स्किनवर यूज करते आणि मला ह्याचा रिझल्ट खूप आवडला. ह्याचं काय मी प्रमोशन वगैरे करत नाही, पण ह्याचा रिझल्ट मला खूप आवडला आहे. त्यामुळे मी तुमच्यासाठी हा रिझल्ट शेअर केलेला आहे आणि ह्याचा पूर्णच डेमो घेऊन आले. कसं करायचं ते पूर्ण डेमो तुमच्यासाठी घेऊन आले. मशीनने आपल्याला 10 ते 15 मिनिटं केल्यानंतर हाताने देखील 1-2-3 मिनिटं आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जे क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही इथे करू शकता. अतिशय सोपे आहेत, काहीच अवघड नाही. त्यामुळे एकदा तुम्ही शिकून घेतलात की तुम्हाला रोज देखील करण्यासाठी छान आहे. रोज क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर करायचंच आहे कंपल्सरी. कारण आपल्या चेहऱ्यावर जे धूळ, माती, प्रदूषण बसतं ते आपल्याला रोजच्या रोज रिमूव्ह करायचं असतं आणि त्याच्यानंतरच झोपून जायचं असतं. कारण जे आपण रात्रभर तसंच जर चेहऱ्यावर मेकअप ठेवला तर त्याचं आपल्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होतात. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स वाढतात, पिगमेंटेशन होतं किंवा अदर काही प्रॉब्लेम्स तयार होतात. त्याच्यासाठी आपल्या चेहरा रोज क्लीन करायचा आहे. आणि नसेल तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क तर एक क्लिन्झिंग मिल्क, क्लिन्झिंग लोशन घेऊन या आणि तुमच्या चेहऱ्याला रोज क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर करूनच तुम्हाला झोपायचं आहे. बघा, ह्या क्लिन्झिंगच्या सगळ्या स्टेप्स आहेत. तुम्हाला मी सुरुवातीला देखील दाखवलं होतं आणि आता देखील तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला क्लिन्झिंग करायचं. हे स्वतः देखील करता येतं, काहीच अवघड नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे क्लिन्झिंग करत असतो आणि हे क्लिन्झिंग एकदा का तुम्ही शिकलात तर तुम्हाला रोज करायला काहीच अवघड नाही. याने तुमच्या चेहऱ्याला खूप सारे फायदे होतात. तुमची स्किन देखील मसाज केल्यामुळे, क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या केल्यामुळे थोड्याफार प्रमाणात क्लीन होते आणि जे तुम्ही फेस वॉश यूज करता तिथे पूर्ण क्लीन होत नाही. त्यामुळे हे अशा पद्धतीने जर तुम्ही क्लिन्झिंग केलं तर अतिशय उत्तम. एक क्लिन्झिंग मिल्क लोशन घेऊन या आणि अशा पद्धतीने क्लिन्झिंग करून घ्या. बघा, आपण स्क्रबिंग केलेलं होतं. स्क्रबिंग केल्यानंतर आपण हाताने देखील 5 मिनिटं, 2-3 मिनिटं आपण स्क्रबिंग करून घेतले आणि त्याच्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. जे स्क्रबिंगचे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते सगळे गेले पाहिजे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळं व्यवस्थित पुसून काढायचं आहे. पूर्ण चेहरा वाईप अप करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे स्क्रबिंगचे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते सगळे निघतील. 1 वेळा 2 वेळा जरी पुसून नाही निघालं तर 2-3 वेळा ते स्वच्छ पुसून काढा, धुवून काढा, म्हणजे जे पार्टिकल्स आहेत ते सगळे रिमूव्ह होतील. हे बघा, अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहरा ड्राय करायचा आहे आणि टॅन क्लीनचा आपल्याला पॅक इथे वापरायचा आहे. हे ऑक्सीलाईफचंच आहे, बघू शकता. टॅन क्लीनचा हा पॅक आहे, बघू शकता. असं बाउलमध्ये घेतलेला आहे आणि ब्रशच्या मदतीने आता आपल्याला ऍप्लिकेशन करायचंय. आता ऍप्लिकेशन करताना बघा, खालून वरच्या दिशेने आपल्याला ऍप्लिकेशन करायचंय, कारण आपल्या चेहऱ्यावर जे फेशियल हेअर्स असतात त्याच्या खाली देखील आपल्याला ऍप्लिकेशन करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला खालून वरच्या दिशेने ऍप्लिकेशन करत पूर्ण पॅक आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. अशा पद्धतीने यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं जे टॅनिंग आहे ते फास्ट रिकवर होतं, पूर्ण टॅनिंग जातं आणि
आठवड्यातून तुम्ही एकदा हे करू शकता, नसेल तर 1 महिन्यातून एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन तुम्ही हे ट्रीटमेंट घेऊ शकता, नसेल तर तुमच्या घरी देखील तुम्ही हे करू शकता. अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही. व्हिडिओ 1-2 वेळा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे केलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे, कुठे स्किप केलेला नाही. जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते सगळे यात मी तुम्हाला सांगितलेले आहे. जे छोट्या छोट्या बाबी आहेत त्या देखील तुम्हाला इथे सगळं मी शेअर केलेलं आहे. तरी जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील ते सांगा. मी त्याचं नक्कीच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पॅक लावून घ्यायचा आहे. आपल्या कानाला देखील लावायचं आहे, तुमच्या गळ्याला, मानेला जर टॅनिंग असेल तर तुम्ही तिथे देखील लावू शकता. पूर्ण बॉडीवर हा चालतो, काहीच हरकत नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे. आणि हा किती वेळ ठेवायचा आहे हा मोठा प्रश्न आहे, कारण पॅक फार वेळ जास्त ठेवत नाही. कारण पॅक जर जास्त वेळ ठेवला तर काहीचे साईड इफेक्ट होतात, काही होत नाही, पण साईड इफेक्ट मात्र नक्कीच होतात. जास्त वेळ आपल्याला पॅक ठेवायचं नाही. एक 15 ते 20 मिनिटं फक्त आपल्या चेहऱ्यावर हे असंच ठेवायचं आहे. फार जास्त वेळही ठेवू नका. अशा पद्धतीने सगळ्या भागात हा पॅक लावून घ्या. आणि 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर आपल्या हातावर जरा पाणी घेऊन, पाण्याचा हात करून थोडंसं आपल्याला तो पॅक सुकलेला आहे त्यामुळे आपल्याला ही स्टेप्स करायची आहे. त्यामुळे आपल्याला हे जो पॅक आहे सुकलेला तो पटकन रिमूव्ह होणार नाही. त्यामुळे थोडंसं हाताने जे क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही करून घ्या, म्हणजे तो पॅक निघला जाईल आणि तुमचा जो वाइपअप करायचा जो त्रास आहे तो कमी होणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण चेहरा क्लीन करून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जो पॅक आहे सुट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पुसायलाही सोपा पडेल, जास्त त्रास होणार नाही. अशा पद्धतीने हा सुट्टा करून घ्या. आणि एक वेट टिश्यूच्या मदतीने किंवा एखाद्या टिश्यूच्या मदतीने, टॉवेलच्या मदतीने हा तुम्ही पुसून घ्या किंवा फेस वॉश करून तुम्ही घ्या. अशा पद्धतीने हा पॅक सुकवून घ्यायचा आहे, म्हणजे हा पॅक ओला करून घ्यायचा आहे. छान अशा स्टेप्स करून घ्या. क्लिन्झिंगच्या स्टेप्स तुम्हाला सगळीकडेच वापरायच्या आहेत, त्यामुळे ह्या सोप्या आहेत, शिकून घ्या, काहीच अवघड नाही. हे बघा, एक टिश्यूच्या मदतीने आपण आता स्वच्छ पुसून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला पुसताना देखील त्रास होत नाही. जर आपण पॅक आधी सुट्टा करून घेतला तर अतिशय सोप्या पद्धतीने हा पुसला जातो. त्यामुळे आधी क्लिन्झिंगच्या स्टेप्स आहेत त्या करून घ्या आणि हा पॅक रिमूव्ह करा. आता हे केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला काय लावायचंय तेही महत्त्वाचं आहे, कारण आता आपले ओपन पोर्स आहेत ते ओपन झालेले आहेत, त्याला पूर्ण आपल्याला क्लोज करायचंय. लक्षात घ्या, आपल्याला क्लोज करण्यासाठी आता काय लावायचंय तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल. आणि जर इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून ह्याचा फायदा त्यांनाही होईल. जसा तुम्हाला फायदा होतो तसा त्यांना देखील होऊ द्यात. हे बघा, आता पूर्ण आपल्या चेहऱ्याला वाइपअप करून घ्यायचं आहे, छान असं पुसून घ्यायचं आहे. डोळ्याजवळ आपल्या कानांना स्वच्छ असं पुसून घ्या. 2-3 पाण्याने स्वच्छ पुसून घ्या. आणि तुमच्याकडे जर मॉइश्चरायझर असेल तर मॉइश्चरायझर लावा, किंवा दिवसा जर क्लायंट आला असेल किंवा तुम्हाला उन्हात जायचं असेल तर तुम्ही इथे सनस्क्रीन लावू शकता. बघू शकता, मला कमेंट बॉक्समध्ये